मला सांग ना तुझ्या काय अपेक्षा आहेत त्या. माझ्या काही जास्त अपेक्षा नाही, 6-7 अपेक्षा आहेत फक्त. अपेक्षा क्रमांक 1, लग्न झाल्यावर मी साडी घालणार नाही, म्हणजे मला जे पाहिजे ते मी कपडे घालील. नाही नाही, खरं आहे, आजकाल कोणी साड्या पण घालत नाही, काय नाही, जसं आहे तसं राहा, काय प्रॉब्लेम नाही. अपेक्षा क्रमांक 2, मला सकाळी उठायची सवय नाही, मी दुपारी 1-2 वाजता उठेल, उठल्या उठल्या माझ्या हातात चहा आणि नाश्ता मला रेडी पाहिजे. अपेक्षा क्रमांक 3, म्या मागं कटकट किरकिरी लावायची नाही, दर महिन्याला माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज करायचं, नेट पॅक संपलं तर 2 GB नेट मारायचं मुकाट्यानं, भणभण करायची नाही. अपेक्षा क्रमांक 4, झाडून काढणे, भांडे घासणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, फरशी पुसणे असे कोणतेच कामं मी करणार नाही, त्यामुळे मायापाला फोन लावून माझ्याबद्दल घराने सांगायचे नाही, तसेच शेजारच्या बायाला काही घराने सांगायचे नाही. अपेक्षा क्रमांक 5, मला प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये खर्च पार्लरसाठी आणि माझ्या संशोकीसाठी मला पुरवले पाहिजे. अपेक्षा क्रमांक 6, माझ्या प्रत्येक बड्डेला मला दुसऱ्या देशात घेऊन जायचं, जसं अमेरिका, कॅनडा, जर्मनी, किंगकॉंग, आणि मला महिन्यातून कमीत कमी 10-12 वेळेस बाहेर खाऊ घालायचं. आता अपेक्षा क्रमांक 7, सगळ्यात लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाची, माझं लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याच्या घरचे म्हणजेच त्याचे आई बाप, भाऊ बहीण हे कोणीही माझ्या घरात राहणार नाही किंवा मला कुठल्याही प्रकारचा त्याचा त्रास होणार नाही, याची सगळी काळजी घ्यायची आणि नवऱ्यानं आयुष्यभर बायकोचा बैल म्हणून मी जे सांगेल त्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. ओ सोयरे काय झालं? ओ सोयरे हो, काय झालं? उठा 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 सोयरे हो. आई बाबा उठा की, पोरीच्या अपेक्षा ऐकून काळजी करायला का तुम्हाला? उठा ये बाप्पा, प्लीज चला घरी. अरे टकलो हे लाव ना फोन, नुसता तोंड काय पाहायला, लाव, ॲम्ब्युलन्सला कॉल कर.